नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी आज देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. आज महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे आपल्या विविध मागण्या मांडण्यात आल्या, ज्यामध्ये जनतेच्या लोकशाही अधिकाराची गळचेपी करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि न्याय मागण्यासाठी लढण्याच्या हक्कावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, सर्व कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्चाच्या शेतमालाला दर द्या, शेतमालाच्या हमीभावाचा कायदा रद्द करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, सर्वोच्च त्रिपक्षीय मंच असलेली भारतीय श्रम परिषद ताबडतोब आयोजित करा, विना योगदान आधारित जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करून ती सर्व कामगार कर्मचाऱ्यांना लागू करा, शिक्षणाचे बाजारीकरण, केंद्रीकरण आणि सांप्रदायिकीकरण करून ते गरीब, निम्न व मध्यम वर्गाच्या बाहेर येण्याच्या उद्देशानेच नवीन शैक्षणिक धोरण आणले जात आहे, ते ताबडतोब मागे घ्या, शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेसा निधी द्या, या व अशा अन्य मागण्यांचं निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेचे कॉम्रेड उद्धव शिंदे, शेषराव गायकवाड, मोईन पठाण, दत्तराव ढोले, गोविंद बारहाते, सूर्यकांत ढेरे, त्र्यंबक रेंगे, श्यामराव बराडे, प्रदीप सावळे आदींची उपस्थिती होती. मुद्दा असा आहे की आज देश पातळीवरचा आमचा कार्यक्रम आहे आणि 25 कोटी साधारणतः देशातले लोक सार्वत्रिक संप किंवा मोर्चे वगैरे काढून आपल्या मागण्याचं निवेदन देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार जे आहे सार्वजनिक उद्योगधंद्याचं खाजगीकरण करत आहे, कंत्राटी पद्धत राबवत आहे. किंवा खाजगीकरण करू नका, कंत्राटी पद्धत राबवू नका, रोजंदारी लोकांना सेवेत कायम करा, या निराळ्या स्वरूपाच्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत. त्याचबरोबर ही शक्तीपीठ आपलं आहे, शक्तीपीठालाही आमचा विरोध आहे. शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये स्वामीनाथन आयोगानं जे काही शेतीमालाच्या संबंधानं ठरवलेले भाव आहेत, उत्पादन खर्चाच्या 1.5 त्याला किंमत दिली पाहिजे, हे आमची मागणी आहे. शेतमालाचा हमीभाव मिळण्याचा कायदा केला पाहिजे, सरकारनं ती काही सरकार करत नाही. त्याच्या संबंधाने आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे. त्या संबंधाने एक निवेदन दिलेलं आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पंतप्रधान यांना दिलेलं आहे. आता काय होतं ते बघायचं. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.